नमस्कार सर्वांचं स्वागत. आज काही लय लांबचा व्हिडिओ नाही, आपल्या घरापासलाच आहे. आणि इकडं बघा खांदलंय एक जास्त नाही, आपल्या घरच्यासाठीच भाजीपाल्यासाठी खांदले. लय किटाड मोठं लय असे बॅग आहेत इथं नाही का, बॅग आहेत. तर हे खांदून घेतलंय असं. त्याच्यात बघू वांगे बिंगे लावू आणि इकडे चूल वगैरे केली. आणि इकडच्या साईडला काय लावलं माहितीये का, गुलछडी आहे बघा. एक दोन इकडच्या साईडला साफ केलं आणि इकडं पण साफ करून असे गार्डन बनवायचं नियोजन चाललंय. जेवढं डॉट आहेत ना तेवढं सगळं गुलछडीचे हे लावलेत, कंद लावलेत. हा, आणि महत्वाचा मुद्दा, ही जाळी कायासाठी आणली नाही का, तर ही जाळी आपण कोंबड्यांसाठी आणि सस्यांसाठी आणली. चांगली मोठी जाळी आहे, याच काम चाललं होतं. तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपण आहे ना, ही जाळी मला वाटते वाघोलीत असताना मी सस्यांच्या 6 ते 7 जोड्या या जाळीमध्ये पाळल्या होत्या. आणि आपल्या साडूंका आणून दिलं तर त्यांचे एक छोटं डॉगीचं पिल्लू होतं त्याच्यासाठी. पण नंतर त्याच्या या बिजागऱ्या तुटल्या, तुम्हाला दाखवतो. या बिजागऱ्या वगैरे नाही का, तर मेंटेनन्स होता. हे कालच वेल्डिंग करून घेतलंय. काल वर हा एक दरवाजा, म्हणजे मी सेकंड हँडच घेतली होती आणि ग्राइंडिंग वगैरे करून घेतलंय. ह्याला दरवाजे बिरवाजे सगळे फिट करून घेतलंय. आणि मोठी जाळी चांगली, मॅम ते 3x5 असेल, बरोबर आहे. 3.5x5 ही जाळी, चांगली मोठी अशी जाळी दिसते तुम्हाला. याच्यात आता कोंबड्या वगैरे पाळू. आता ताईला सांगायला लागेल कोंबड्या. तर ही जाळी मी तुम्हाला आता, जर ही जाळी बनवायची असेल ना, तर नाही म्हणलं तरी मटेरियल सोबत चांगले हेवी अशीच जाळी बनवायची असेल तर 10 ते 12 हजार रुपयापर्यंत, म्हणजे 8 ते 10 या दरम्यानच बनवून भेटेल. तशी 5-6 हजारामध्ये पण बनवून भेटेल. पण ती काय जास्त म्हणजे एकदा खराब झाली की झाली. तरी बघा आता हे मध्ये जाळ्या वगैरे होत्या, त्याच्या एक मध्ये बाग होता या दोन्ही जाळ्यांच्या मध्ये. तर मी खर तर ही जाळी ससे पाळायचो ना वाघोलीत, मग इकडं निवांत आहे आता. त्याच्यामुळे मग म्हणलं इकडे आहे ना थोडे शेती वगैरे पण थोडी, म्हणजे घरगुती मिरच्या, आलं, बटाटे, असं वांगे, थोडेफार भाजीपाला. आणि मग कोंबड्या पण आता सवयचे आपल्याला, एकदम रानातली सवय. त्याच्यामुळे मग इकडे कसं थोडंफार लावण्याचं पद्धत, तेच आज तुम्हाला दाखवायचं होतं. तर त्याला जाळीला अजून कलर वगैरे मारायचा आहे नाही का, घासून घेतलेली थोडीफार. त्याला आता कलर वगैरे मारून मी जेव्हा कोंबड्या वगैरे टाकन ना, तेव्हा दुसरा व्हिडिओ टाकन. तर आज थोडं अपडेट देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवला की चला काही ना काहीतरी चालू झालं. एक असं म्हणायचंय मला की एखाद्या गोष्टीची वेळ येऊस्तवरती भंगारातच राहते नाही का, माणसाच्या बाबतीत असो किंवा मग वस्तूच्या बाबतीत असो. जोपर्यंत त्याची किंमत नाही ना, आपण समोरच्याला किंवा व्यक्तीला किंवा वस्तूला आपल्या लायकच समजत नाही. जेव्हा गरजेला पूर्णपणे उभा राहतो ना माणूस, हा ए भाऊ त्याच्यासाठी असं तसं. पण खरं तर मला तर एवढा अनुभव आलाय की कोणतीच गोष्ट ही वाया जात नाही. तुम्ही शिकलेली कला असो, तुम्ही घेतलेलं मेहनत असो, तुमच्या अंगात जी कला असेल किंवा मग नवीन काही कला कौशल्य शिकताय, या गोष्टी शिकणं महत्वाचं आहे मित्रांनो. कारण आता हे बघा, माझा इलेक्ट्रॉनिक ITI झाला, त्याच्यानंतर मी कोणतं क्षेत्र निवडलं तर व्हिडिओ बनवायचं, युट्यूब, परत पार्ट टाइम जॉब पण करतोय. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी अनुभवल्या येतात माणसाला आणि ह्या गोष्टींचा फायदा होतो. तर खरंच सांगायचा मुद्दा हा, कोणतीच गोष्ट वाया जात नाही. आता तुम्हाला खोटं नाही सांगत, ह्याच्यावर आहे ना मी आता जर ह्याला कलर न देता ह्याला ऑइल वगैरे लावून ठेवलं ना ह्या जाळीला, तर मासे फ्राय करण्यासाठी, ग्रिलिंगसाठी जे रोस्टेड फिश असतात किंवा तंदूर असते, याच्या ओके होणार ही जाळी. म्हणून मी टाकून नाही दिली. तर टाकाऊ पासून टिकाऊ करायचं असं आपलं धोरण असतं. तर मी ही जाळी एकदम
अशीच डोमकेल गावातून घेतली होती. तिला नीट केली, 2-3 वर्ष वापरली. आता 4th-5व वर्ष लागले तिला, तरी ओके जाळी. आता 5-6 हजार रुपयाला आहे जाळी. ही 10,000पर्यंत भेटणार नाही अशी जाळी मजबूत. 4 जण लागतात ती जाळी उचलायला. तर हेच म्हणायचंय मला की तुम्ही पण एन्जॉय घ्या. मी आज त्याचा व्हिडिओ याच्यासाठीच टाकला की तुम्हाला थोडीफार अपडेट द्यावा की 4-5 दिवस झाला आपले व्हिडिओ आले नाही. तर तिकडच्या साईडला मी जी रोपं दाखवली ती गुलछडीची आहेत, आणि इकडे थोडीफार झाडं लावणार, आणि हिला उद्या आता कलर मारल्यावर कोंबड्या सोडल्यावर व्हिडिओ बनवू. तर तोपर्यंत धन्यवाद, बाय.